नमस्कार. आता मला बोलायचं आहे त्या विषयावर जे काय काल आपण कालचा एपिसोड बघितला, की भाऊचा धक्का झाल्यानंतर जो फर्स्ट एपिसोड होता काल, त्या एपिसोडमध्ये आता आपण पहिल्यापासून बिग बॉस बघत असाल किंवा ज्या काही घडामोडी बघत असाल, व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, की पहिले जे एपिसोड झाले, आता हे जो पहिला आठवडा झाला त्यामध्ये आपले डी-पी भाऊ असेल, पॅडी भाऊ असेल, आता यांना एलिमिनेट सुद्धा केलं होतं. कारण का हे जास्त कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत किंवा खेळामध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत अशी प्रकारची तक्रार होती. पण ज्या प्रकारे कालच्या एपिसोडमध्ये पॅडी भाऊ असू दे, डी-पी भाऊ असू दे किंवा आपली अंकिता असू दे, सॉरी, ह्यांनी ज्या पद्धतीने त्या टीमला उत्तर दिलंय, ज्या पद्धतीने भिडलेत ना, बापरे, एक नंबर. म्हणजे एवढं बघायला मजा आली ना. आणि डी-पी भाऊचं तर नादच खोळा, म्हणजे चालू गेलं पॅडी भाऊने आणि संपवलं डी-पी भाऊने, विषयच नाही. आता बघा ना, कालचा एपिसोड जर तुम्ही बघितला असाल, नसाल तरी मी सांगतो, तर प्रत्येकाला टास्क वाटून दिलेले असते किंवा जे काही कामं असतील ती वाटून दिलेली असतात बरं कॅप्टनने. तर हॉल साफ करण्याची जे जबाबदारी होती ती पॅडी भाऊंच्यावर होती. बरं, आता ह्यामध्ये निक्कीचं, आता परत मी सांगतो की ज्यावेळी भाऊचा धक्का झाला त्यामध्ये रितेश दादांनी जान्हवीला थोडं प्रेज केलं, किंवा कारण का तर तिने मागच्या आठवड्यात आहे ना, जे पहिला आठवडा जसा निक्कीने गाजवला तसा मागचा आठवडा आहे ना पूर्णपणे जान्हवीने गाजवला. कारण पूर्ण एक्स्ट्रीम व्हिलन तिने कसा असतो ते पूर्ण दाखवून दिलं. कारण आपल्याच भाषेच्या आपल्याच माणसांनी तिनं कसा अपमान केला, कसं त्यांच्या विरुद्ध बोलली, प्रत्येकाला बोट दाखवून तुला नाही ठेवणार मी बिग बॉसच्या घरात, जणू काही ही बिग बॉस घराची मालकीनच आहे. हिचं लग्नच झालंय बिग बॉसशी, असं काही ती वागत होती. तर हा ठीक आहे, ऍक्च्युली कसं असतं, एक जर हिरो असेल तर विलन हा लागतोच. विलन कोणाला कोणाला तरी जान्हवीने ते काम अगदी एक नंबरपणे पार पाडलं मागच्या आठवड्यात. तर ह्यात बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश दादाने निक्कीला बोललं की बाई तू पहिला आठवडा गाजवला पण दुसऱ्या आठवड्यात तू मऊ पडली, तुला नाही करता आलं, कारण तुझ्या जी मागून आली जान्हवी ती फुटेज खाऊन गेली, मार्केट खाऊन गेली. तर तुम्ही पण तयार व्हा, या आठवड्यात तुम्ही तुमचा जलवा दाखवा. तर तिने स्टार्ट केलं ना भाऊ. पॅडी दादा त्याचं काम करत होता, आता त्याने जाऊन तिला बोलला होता की बाई तुझं जे बकेट आहे कपड्याची ती उचलून इकडे घे, मला सफाई करायची आहे, मला साफसफाई करायची आहे, माझा टास्क आहे, मला करू दे. बाई ऐकायला तयार नाही. मग पॅडी भाऊनी तिच्या कपड्याला हात लावला नाही. ते पूर्ण महाराष्ट्राने बघितलंय. जे बकेट आहेत ना ते उचलून तो फक्त साईडला करत होता, त्यामध्ये काहीही गैर नव्हतं. त्याने कोणत्याही प्रकारची तिच्या कपड्याला हात लावला नाही की काही इस्कटी केली नाही. पण जे त्याच्यानंतर ह्या बाईने उडधूस घातला, अरे बाप रे, सगळ्यांची कपडे इस्कटायला लागले, कुणाचेच नाही ठेवणार मी, सगळ्यांचे इस्कटून टाकणार, फाडून टाकणार, हे करणार ते करणार. आणि वरून बाई काय म्हणते, माझ्या वस्तूला का हात लावला? अगं बाई, तुझ्या वस्तूला कोणी हात लावला नव्हता, त्याचं तो काम करत होता. पण तू जे केलं ना ते त्याला म्हणायचं तू दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावला, कारण तुझं ते कामच नव्हतं. अरे सॉरी, तुझं ते काम नाही, ते तुझंच काम आहे, कारण तू विलन आहेस. तुला दुसरं काहीच येत नाही. दुसऱ्यांना त्रास देणे, दुसऱ्यांना अपमानास्पद बोलणे, दुसऱ्यांची लायकी काढणे, हेच काम आहे ना तुझं. आणि ते पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. तर ठीक आहे, तुम्ही जे करताय शो, म्हणजे शोसाठी असू दे किंवा तुम्हाला स्क्रिप्ट दिलेली असेल किंवा तुम्हाला बाहेरच्या शोमध्ये तसं तुम्ही शिकला असाल की फक्त अपमानच करायचा आहे, किंवा जर तुम्हाला जर चर्चेत यायचं असेल तर तुम्हाला इतरांना वाईट बोलावंच लागेल, असं तसं. तर एक सांगतो, महाराष्ट्र हे राज्य किंवा ह्या राज्यातील जी लोक आहेत, जी मराठी लोक आहेत, ती आहेत ना इमोशनली कनेक्टेड आहेत. मग ते टी व्ही सिरियलमधले असू दे, फिल्म स्टार असू दे, नाही तर मग सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. आता तुम्ही लक्षात घ्या सॉरी, की तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ तुमचे अपलोड होतात, ज्यावेळी सिरियल चालू असते, त्यावेळी कोणावर कशा प्रकारची प्रतिक्रिया येत असते. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करताय, तुम्हाला तेच काम दिलं असेल मे बी, ओके, पण त्याची मर्यादा असते. इतकंही नाही करायचं. ठीक आहे, पॅडभाऊंचं तुमच्याशी, तुझं आणि पॅडभाऊंचं चालू होतं तर तुम्ही तुमच्या दोघांमध्येच ते ठेवायला पाहिजे होतं. तू गेली तर सगळ्यांचे कपडे उचकडून टाकले. ऑब्व्हियसली डी-पी दादा गप बसणार आहे का? अंकिता गप बसणार आहे का? बसणारच नाही. त्यांनी त्यांचा स्टँड घेतला, कारण त्यांना बिग बॉसने जे 2 आठवडे समजावून सांगितलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी जे पवित्रा घेतला, एक नंबर. डी-पी भाऊ खतरनाक.
तुम्हाला सगळ्यांना जे पण आपल्या मातीसाठी आपल्या संस्कृतीसाठी लढतायत, तिथं ज्या प्रकारे लढा देत आहेत त्या सगळ्यांना महाराष्ट्राचा पाठिंबा आहे, महाराष्ट्र जनतेचा पाठिंबा आहे. जराशी खंत राहिली की यामध्ये सूरजने पडायला पाहिजे होतं, थोडं सूरजने स्टँड घ्यायला पाहिजे होतं. कारण जर सूरज पडला असता ना तर सगळे बाजूला झाले असते. कारण त्यांना माहित आहे की याच्याशी पंगा घेतला ना तर घरातनं बाहेर जाणार ते जाणारच. पण मे बी इंडस्ट्रीमध्ये पण कोण घेईल का नाही शाश्वती नाही. कारण आता त्या मुलग्याची क्रेज अशी झाली ना, इंडस्ट्रीमध्ये असं झाले ना की तो मुलगा आता मे बी सुपरस्टार तर नक्कीच होईल. कारण अक्षय कुमार सुद्धा एवढा मोठा सुपरस्टार शोवर येऊन बोलतो की तू नुसता बाहेर पड, बघ तुझ्या पाठीमागे प्रोड्युसरची कशी लाईन लागते. तर खरंच खतरनाक मुलगा आहे तो. आणि त्याचे जे डायलॉग आहेत ना ते पहिला थोडे वेगळे वाटायचे, थोडं लोकांना आहे ना तो व्हिडिओ बनवायचा त्यावेळी क्रिंज वाटायचे. पण जे ज्या पद्धतीनं त्याने स्वतःचे जे बिल्ड केलेले आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि मला वाटते की इथल्या एक 2-3 एपिसोडमध्ये सूरज जलवा दाखवणार, नक्कीच दाखवणार. आणि तो मला वाटते की तो अरबाज विरुद्धच दाखवणार. कारण तो एवढा स्ट्रॉंग प्लेअर आहे ना की तो कुणालाही भिडू शकतो. आणि ते मागच्या आठवड्यात आपण एका एपिसोडमध्ये बघितलंय की ज्या पद्धतीने तो वैभवशी लढला ना, अरे रे 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 वांड, एवढ्या लोकांनी त्याला आता डोक्यावर घेतलंय ना, तो आता नाही सुट्टी देणार. आणि हेच आम्हाला बघायचं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, मी दिलेल्या प्रतिक्रिया कशा वाटल्या, जर आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत भेटू एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.